Hello students, how are you all? I hope you all are fine. Now let's continue our second chapter, plants structure and function. ह्यात आपण काल पाहिलं होतं रॅडिकल आणि प्ल्युमूल. रॅडिकलपासून स्टेम तयार होत असतं आणि प्ल्युमूलपासून मूळ तयार होत असतं. नंतर टॅप रूट आणि फायब्रस रूट्स पाहिले आपण. त्यानंतर पाहिलं ॲडव्हेंटिशियस रूट्स अँड मॉडिफाईड रूट्स, ह्याबद्दल आपण माहिती पाहिली. आता आज आपण बघणार आहोत स्टेम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ म्हणजे काय, ते कसे तयार होते, मूळ हे झाडाला आधार देत असते हे पाहिलं आपण. तसंच वॉटर मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी सुद्धा झाडाला त्याची मदत होत असते आणि त्यामुळे झाड स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. म्हणून रूट हे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो. आता झाडाचाच दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, स्टेम. इथे फिगर नंबर 2.6 मध्ये पार्ट्स ऑफ स्टेम दिलेले आहेत. त्यानुसार आपण त्याची सविस्तर माहिती बघूया. द स्टेम ग्रोज अबाउट द सॉइल फ्रॉम द प्ल्युमूल ऑफ द स्प्राउटिंग सीड. मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं आपण की स्प्राउटिंग सीडपासून प्ल्युमूल तयार होतं, म्हणजे वरचा जो भाग असतो अंकुरचा तो नंतर स्टेममध्ये कन्वर्ट होत असतो. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ stem gradually increases. Sprout grows, the length of stem gradually increases too. अंकुर जसा वाढत जातो तशी ती खोडाची लांबी देखील वाढत जाते मित्रांनो. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. बघा इथे फिगरमध्ये दिलेले आहेत, इथे नोड्स दिलेले आहेत. हे ठराविक अंतरावर असतात स्टेमवर. यांना मराठीत पेर देखील म्हणतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड अन इंटरनोड. ह्या दोन नोड्समध्ये जो पार्ट असतो त्याला इंटरनोड म्हणतात. इथे फिगरमध्ये दिलं आहे बघा, ह्याला म्हणतात इंटरनोड. द टिप ऑर द एपेकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. इथे सगळ्यात वरती जो टोकाचा भाग आहे स्टेमचा, खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात, बड. हे जे खोड आहे म्हणजे स्टेम आहे याच्या अग्रभागाला बड असं म्हणत असतात. Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणतंही झाड घ्या, त्याचा स्टेम घ्या आणि ह्यानुसार त्याचं निरीक्षण करून बघा की असे सेम असे पार्ट आहेत का त्याला, ह्याचं तुम्ही निरीक्षण करू शकतात. खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्यात नेम ऑफ प्लांट दिलं आहे, शुगर केन, फेनोग्रीक आणि सो ऑन. म्हणजे तुम्ही कोणताही प्लांट घेऊ शकता. त्यानुसार त्याचं थिकनेस बघायची तुम्हाला, थिकनेस ऑफ नोड. त्यांचा जो नोड आहे त्याची जाडी मोजायची तुम्हाला मिलीमीटरमध्ये. आणि लेंथ ऑफ इंटरनोड म्हणजे काय, दोन नोडमधील अंतर तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या प्लांटनुसार त्याच्या नोड आणि इंटरनोडमध्ये कसा फरक असतो ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. चला पुढे बघूया. लीफ. Leaves grow from the nodes on a stem. खोडाला पेराच्या जागी पाने येतात. नोड्स असतात तिथे बघा, वरच्या फिगरमध्ये पाहिलं होतं आपण, नोड्सच्या ठिकाणी पान आलेलं होतं खोडाला. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. हे लीव्ज हे पातळ असतात. फ्लॅट म्हणजे काय, सपाट पसरट असतात, पातळ असतात आणि ते कलरमध्ये ग्रीन असतात. यू ऑल नो अबाउट इट. ते ग्रीन का असतात, झाडांमध्ये काय असतं, क्लोरोफिल पिगमेंट असल्यामुळे त्यांचा कलर ग्रीन असतो. अँड बिकॉज ऑफ धिस क्लोरोफिल ते त्यांचं जेवण स्वतः बनवतात बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस. त्यानुसार ते त्यांचं जेवण स्वतः बनवत असतात. ही माहिती आपल्याला. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना. म्हणजे बघा इथे फिगरमध्ये दिलं आहे की हे जे लीफ आहे त्याचा जो सपाट भाग आहे त्याला लीफ ब्लेड म्हणतात. दिसतं इथे तुम्हाला लीफ ब्लेड. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याची जी कडा आहे त्याला म्हणतात लीफ मार्जिन. म्हणजे काय, पर्णधारा, त्याला मराठीत म्हणणार पर्णधारा. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड ऑर लॉब्ड. आता लिप मार्जिन्स इथे खाली फिगरमध्ये दिलं आहे, एंटायर असतात किंवा डेंटेड असतात किंवा लॉब्ड असतात. एंटायर म्हणजे काय, सलग असते. बघा इथे पहिल्या लिफची स्ट्रक्चर दिलेलं आहे तर तिथे एंटायर
मार्जिन दिलेली आहे. नंतर डेंटेड आहे म्हणजे काय, आपले जसे दात झिगझॅग असतात, समोरून दिसायला ते एकसारखे एका रांगेत असतात पण वरच्या बाजूला ते झिगझॅग असतात की हो की नाही, तसे त्याप्रमाणे हे झिगझॅग आहे. नंतर आहे लोब्ड म्हणजे काय, ते खंडित असतं हे पान. बघा इथे मध्येच कट झालं आहे, पुन्हा पानाला जॉईंट झाले, ह्याला म्हणतात लोब्ड. हे पानाचे स्ट्रक्चर आहेत झाडाच्या पानाचे. पुढे बघूया, द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. आता लीफ ॲपेक्स कशाला म्हणतात, टीप म्हणजे टोक, पानाचं जे टोक आहे त्याला काय म्हणतात, लीफ ॲपेक्स. इथे फिगरमध्ये दिलं आहे बघा, लीफ ॲपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंडेड. हे टॅपरिंग असेल म्हणजे जास्वंदाचं झाडाचं पान असतं बघा, टॅपरिंग म्हणजे काय, असं थोडंसं गोल, हे टॅपरिंग असतं. किंवा मग पॉइंटेड असतं, इथे झाडाचे काही पानं दिलेत पॉइंटेड, हे पॉइंटेड असतं किंवा राऊंडेड देखील असतं, हो की नाही. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉल कॉल्ड पेटिओल. काही पानांना, काही वनस्पतींच्या पानांना देठ असतं. बघा इथे दिले पेटिओल. पान जिथून सुरुवात झालेली आहे ते स्टेमपासून होतं, पण जिथे ओरिजिनल पान चालू झालेलं आहे तिथे त्या भागाला काय म्हणतात, पेटिओल. म्हणजे हे काय आहे, देठ. लिव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटिओल. मग काही झाडांच्या पानांना पेटिओल नसतं, देठ नसतं. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड द लीफ बेस. इथे फिगरमध्ये दिलं आहे बघा, मी स्टेम काढून दाखवते. समजा आपलं हे स्टेम आहे आणि स्टेमला अटॅच ह्या लिप बेस असतो. बघा इथे हा लिप बेस, आणि मग तिथून देठ तयार झालेलं आहे पानाचं, आणि मग पान तयार झालेलं आहे. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लिप बेस. ह्या लिप बेसजवळ स्मॉल लीफ देखील दिसत आहेत. बघा इथे दिसत आहेत तुम्हाला स्मॉल लीफ. तर हे छोटे छोटे पान असतात, बहुतेक झाडांना असतात. बघा तुम्ही निरीक्षण करा, बहुतेक झाडांना हे छोटे छोटे पानं आलेले असतात मोठ्या पानाच्या खाली. तर हे लीफ लाईक स्ट्रक्चर्स असतात, त्यांना लीफ बेस जवळ असतात ते, आणि त्यांना मराठीत काय म्हणत असतात, उपपर्ण म्हणजे छोटे छोटे पान. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स, आणि यांनाच काय म्हणतात, स्टिप्युल्स. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. आताच आधी बोलली मी तुम्हाला, सगळ्या पानांमध्ये सगळ्या झाडांमध्ये हे दिसेल का, वनस्पतींमध्ये नाही. निरीक्षण करा तुम्ही तुमच्या आजूबाजूला, जर झाडं असतील कंपाऊंडमध्ये किंवा कॉलनी एरियामध्ये तर बघू शकतात तुम्ही. लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब. आता काही झाडांच्या पानांना एकच लिप ब्लेड असतं, म्हणजे काय, काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, म्हणजे त्या पानाला काय म्हणतात, साधं पान. त्याच्यामध्ये एकच मध्यशीर असते म्हणजे काय, मिड व्हेन. त्या पानाला साधं पान म्हणतात. इट इज कॉल्ड सिम्पल लीव्ज. हाऊएवर द लिप ब्लेड ऑफ लीव्ज इन सम प्लांट्स इज डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लिपलेट्स. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काही झाडांची पानं हे मध्यशिर असल्यानंतर देखील अनेक शिरा त्याला आलेल्या असतात. बघा इथे मी फिगरमध्ये दाखवते, ही मिड रिब आहे आणि याच्यानंतर काय आहे, मिड व्हेन आहे, आणि हे त्याच्या पुन्हा व्हेन्स तयार झाल्यानंतर त्या व्हेन्सला पुन्हा अजून छोट्या छोट्या व्हेन्स असतात. बघा अशा प्रकारच्या ह्या पानांना काय म्हणतात, सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज. आणि अशा झाडांच्या पानांना काय म्हणतात, अशा पानांना म्हणतात कंपाऊंड लीव्ज. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज. बघा झाडांच्या पानांचे हे दोन प्रकार आहे. देर आर मेन टू टाईप्स ऑफ लीव्ज, सिम्पल लीव्ज अँड कंपाऊंड लीव्ज. सिम्पल लीव्ज म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकच मिडव्हेन असते, आणि कंपाऊंड लीव्जमध्ये एक मिडव्हेन असून तिच्या अनेक व्हेन्स तयार झालेल्या असतात. ओके, पुढे बघूया आपण. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. वेगवेगळ्या पानांच्या मांडणीनुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, व्हॉल्ट, स्पायरल एक्सेट्रा. बघा आता इथे खाली अल्टरनेट दिलेले आहेत. अल्टरनेट म्हणजे काय, तर एकामागून एक.
आता हे पहिलं पान आहे, त्यानंतर मग दुसरं, मग तिसरं, हे एकामागून एक जात आहे म्हणून अल्टरनेट किंवा मराठीत त्यांना म्हणतात एकांतरित. पुढचं आहे अपोजिट. अपोजिट म्हणजे इथे बघा फिगरमध्ये दिलेलं आहे. अपोजिट म्हणजे हे जे एक पान आहे अगदी एक्झॅक्ट समोर त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसरं पान असतं, म्हणजे समोरासमोर एकमेकाच्या विरुद्ध हे पानं असतात, यांना अपोजिट म्हणतात. ही अशी अरेंजमेंट काही प्लांटमध्ये असते, पानांची अरेंजमेंट असते. नंतर आहे वॉल्ट. वॉल्ट म्हणजे काय, सपोज वर्तुळाकार म्हणा त्याला, की एक पान झालं की लगेच ते वर्तुळाकार दुसऱ्या बाजूने दुसरं पान येत असतं. बघा इथे फिगरमध्ये आहे ते वर्तुळाकार एकमेकाला गोल फिरत त्यांचं ओरिजिन झालेलं असतं किंवा ते उगलेले असतात, ह्याला वॉल्ट म्हणतात. पुढचं आहे स्पायरल. स्पायरल म्हणजे इथे बघा डेक्युसिएटमध्ये बघा हे 2 नंबरच्या फिगरला, तर हे 2 प्रकारच्या अरेंजमेंटचं मिश्रण म्हटलं जाईल तुम्हाला. तर इथे अपोजिट पण आहेत, म्हणजे पानं एकमेकाच्या विरुद्ध बाजूला देखील आहेत, आणि ते स्पायरल पण झालेले आहेत, म्हणजे गोल पण फिरत आहेत. दोन्ही प्रकार आहेत तिथे. आणि मग ह्या अशा प्रकारची अरेंजमेंट देखील काही वनस्पतींमध्ये असे बघा इथे दिले, ते एकमेकाच्या विरुद्ध देखील आहेत. हे पानं दिसत आहेत तुम्हाला, हे पानं एकमेकाच्या विरुद्ध आहेत, आणि नंतर मग तेच विरुद्ध असलेले पानं मात्र क्रॉस झालेले आहेत, म्हणजे फिरलेले आहेत, स्पायरल झालेले आहेत. यालाच म्हणतात डेक्युसिएट किंवा स्पायरल. ही अरेंजमेंट वेगवेगळ्या झाडांमध्ये वेगवेगळ्या पानांची अरेंजमेंट असते. आता खाली आपण बघूया, टेक अ पीपल ऑफ लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि एक मक्याचं पान घ्यायचं आहे, आणि त्यांचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे तुम्हाला. इथे फिगरमध्ये दिलेलेच आहेत ते पानं. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन. बघा पीपल लीफ हा ह्या मिड व्हेनने 2 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे, विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. म्हणजे हे पिंपळाचं पान मधोमध एका जाड व्हेनने डिवाईड झालेलं आहे, आणि याच्यामुळे काय होतं, त्याचं 2 भागांमध्ये, 2 समान भागांमध्ये ते विभागलं जातं. दिसते तुम्हाला इथे एका शीरने ते 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. सेकंडरी व्हेन्स अराईज फ्रॉम द मिड व्हेन. आणि ह्या ज्या सेकंडरी व्हेन्स आहेत ह्या मिड व्हेनपासून त्या तयार झालेल्या आहेत, दिसत आहेत तुम्हाला इथे फिगरमध्ये. दे आर ब्रांच्ड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. आता ह्या ज्या व्हेन्स आहेत त्यांच्यापासून छोट्या व्हेन्स तयार झालेल्या आहेत, तर त्या जाळं तयार करतात त्यांचं. इथे दिसतंय तुम्हाला अगदी नेटसारखं ते दिसत आहे. ऑन द अदर हँड इन लीव्ज ऑफ मेज ऑल द व्हेन्स आर पॅरलल. बघा इथे दुसऱ्या खालच्या फिगरमध्ये बघा इथे आपल्याला मेज ह्या झाडाचं पान दिलेलं आहे, आणि ह्याच्या ज्या व्हेन्स आहेत ते पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत जॉमेट्रीमध्ये, रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लीफ ॲपेक्स. आणि त्या लिप बेसपासून लीफ ॲपेक्सपर्यंत गेलेल्या असतात, म्हणजे काय खालून वर गेलेल्या असतात, त्या एकमेकाला पॅरलल असतात. धस द पीपल लिप ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि अशा प्रकारे ह्या पिंपळाच्या झाडाचं शिरांचं जे आहे ते रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, म्हणजे काय, ते जाळीदार व्हेनेशन असतं. आणि द मेज लिप ब्लेड हॅज पॅरलल व्हेनेशन. आणि ह्या मक्याच्या पानांचं जे व्हेनेशन आहे, म्हणजे शिरा विन्यास त्याला म्हणतात, किंवा शिरा, तर त्या कशा असतात, पॅरलल असतात. ह्या 2 झाडांच्या आपण पानांचं ऑब्झर्वेशन केलं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की मक्याच्या झाडाचे पानं हे शिरा ह्या पॅरलल असतात, आणि पिंपळाच्या पानाच्या शिरा ह्या रेटिक्युलेट असतात, म्हणजे त्या जाळं तयार करत असतात. तसंच बनाना लिप देखील बघू शकतात तुम्ही. बनाना लिपमध्ये सुद्धा व्हेन्स या पॅरलल असतात मित्रांनो. खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, नेम ऑफ प्लॅन्ट, त्यात मेज, कॅनन, पीपल हे दिलेलं आहे, कॅना दिलेला आहे, टाईप ऑफ लिप लिहायचं आहे त्यांचं, म्हणजे पानाचा प्रकार लिहायचा आहे. नंतर शेप ऑफ लिप ब्लेड, त्या लिप ब्लेडचा शेप लिहायचा आहे, पान कसं आहे. व्हेनेशन लिहायचे म्हणजे शिरांची मांडणी लिहायची आहे. शेप ऑफ लिफ मार्जिन, म्हणजे त्या लिफ मार्जिनचा शेप कसा आहे ते लिहायचं आहे. शेप ऑफ लिप ॲपेक्स,
ॲपेक्स कसा आहे, टोक कसं आहे ते लिहायचं आहे. पेटिओल्स येस ऑर नो, पेटिओल आहे का, स्टेपुल आहे का, आणि अरेंजमेंट ऑन स्टेम आणि त्यांचं अरेंजमेंट कसं आहे ह्याबद्दल ह्या वनस्पतींची तुम्हाला माहिती लिहायची आहे. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला तुमच्या कंपाऊंडमध्ये जर हे झाडं असेल किंवा वेगळे याच्यापेक्षा वेगळे, तर ह्या अनुषंगाने तुम्ही त्यांचं निरीक्षण करू शकता. ओके, एवढा भाग तुम्हाला समजलाच आहे असं मला वाटते. आता भेटूया पुढच्या भागामध्ये. आपण पुढच्या भागात बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. ओके, देन स्टे होम, स्टे सेफ, बाय.